पतीची दररोज शरीर संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा. पत्नीने मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे एक असा निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं. मराठवाड्यातील एका लहानशा गावात हा सगळा प्रकार घडला. गाव शांत होतं, सगळे एकमेकांना ओळखणारे. त्या गावात एक व्यक्ती होती जिला लोक समजूतदार आणि भली माणसं म्हणून ओळखायचे. मंदिरात पुढे असायचा, गावच्या बैठकीत सल्ले द्यायचा आणि लोकांचा विश्वास कमावलेला होता. पण या व्यक्तीचं दुसरं रूप घराच्या चार भिंतीआड लपलेलं होतं. त्याच्या घरात त्याची पत्नी सतत मानसिक त्रास सहन करत होती. रोज अपमान, संशय आणि दबाव. गावात बदनामी होईल म्हणून तिने कधी कुणाला सांगितलं नाही. ती सगळं गिळून शांत राहिली. त्या घरात अजून एक साक्षीदार होता, त्यांचा मुलगा. वयाने तरुण पण लहानपणापासून आईचं दुःख पाहत मोठा झालेला आणि दारू पिऊन सतत आईसोबत शरीरसंबंध करण्याची इच्छा जतवणारा माणूस. आणि रात्रीचे भांडण त्याच्यासाठी नवी गोष्ट नव्हती. पण एका रात्री परिस्थिती मर्यादेपलीकडे गेली. त्या रात्री वडील आणि आईमध्ये जोरदार वाद झाला. वादाचं कारण नेहमीसारखं दारू पिऊन शरीरसंबंध करण्याची इच्छा. आवाज इतका वाढला की शेजाऱ्यांनाही काहीतरी चुकीचं चाललंय याची जाणीव झाली. त्या क्षणी मुलाने निर्णय घेतला, आज जर थांबलो तर आई कधीच वाचणार नाही. त्या रात्री घरात जे घडलं ते सकाळपर्यंत कुणालाच समजलं नाही. सकाळी मात्र गाव हादरलं. देव माणूस घरात मृत अवस्थेत सापडला. सुरुवातीला अपघात वाटला, पण पोलीस आले आणि तपास सुरू झाला. तपासात पोलिसांच्या लक्षात आलं की घरात संघर्षाचे चिन्ह आहेत. पत्नी आणि मुलाचे उत्तर जुळत नव्हते. मोबाईल कॉल्स, शेजाऱ्यांचे बयान आणि रात्रीचे आवाज. सगळं हळूहळू एका दिशेने जात होतं. शेवटी सत्य समोर आलं. तो माणूस नेहमी दारू पिऊन आईसोबत शरीरसंबंध करण्याची इच्छा बाळगायचा आणि जेव्हा आईने नकार दिला तेव्हा तिला तो पट्ट्याने मारायचा. या त्रासामुळे मी आणि माझ्या आईने असा एक निर्णय घेतला ज्यामुळे सगळं जग संपलं. मित्रांनो, आई आणि मुलाने मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. कारण एकच होतं, वर्षानुवर्षाचा त्रास आणि भीती. गाव ज्याला देव माणूस समजत होतं तो घरात राक्षस होता. मित्रांनो, प्रायव्हसीसाठी या घटनेत कुणाचेही नाव घेतले नाही. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.